भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा संधी तर विनोद तावडेंसह माया युनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावांची घोषणा। शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। शिंदेंच्या दावोस दौऱ्याच्या वेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्यामुळे पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा व्हीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजितदादांचं विमान डाव्या नाही उजव्या बाजूला झुकलं। एआयबीच्या रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली। विमान कुठेही झुडपाला टचही झालेलं नाही। रोहित पवारांनी अहवालातील दावे फेटाळले। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं आहे। खरंच रेकी झाली होती का? सीबीआय सीआयडीनं याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आता कुठलीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली। जयंत पाटलांकडून स्पष्ट। सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन पक्षाच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे। सूत्रांची माहिती तर अजित पवार हयात असताना हे राजीनामे मंजूर केले होते। राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जेंकडून वादावर पडदा। तुम्ही बाप का काढला? भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधव यांच्यासोबत बाचाबाची। विधिमंडळ परिसरात दोघांमध्ये वाद। बोलताना भास्कर जाधवांची जीभही घसरली। अयातुल्ला खोमेनींच्या निधनानंतर पुत्र मोजतबा खामेनींकडे इराणची सूत्र तर इराणच्या प्रत्येक नव्या सुप्रीम लीडरला मारणार इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी। खामेनींचं पार्थिव 3 दिवस अंतिम दर्शनासाठी तेहरानमध्ये ठेवणार। आज रात्री 10 वाजता खामेनींचं अंतिम दर्शन घेता येणार। मूळगावी मशहद इथे दफनविधी पार पडणार। अमेरिका स्पेनसोबत सर्व व्यापारी संबंध तोडणार। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। अमेरिकेला इराण विरोधातील लष्करी कारवाईसाठी तळ देण्यास स्पेनने नकार दिला होता। इराण विरुद्धच्या युद्धासाठी अमेरिकेकडून मोठा फौजफाटा तैनात। अमेरिका आखाती देशांमध्ये 50,000 सैनिक उतरवणार। जमिनीवर लढण्यासाठी लष्करी सैन्य उतरवण्याचे ट्रम्प यांचे संकेत। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 66 पैशांनी कोसळला। पहिल्यांदाच रुपया 92.15 या निच्चांकी पातळीवर। मुंबईतील हवा अतिघातक श्रेणीमध्ये। गुणवत्ता निर्देशांक थेट 323 अंकांवर। बांधकामं होळी चतुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ। मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर।